तब्बल 15 वर्ष एका राज्यात सत्तेत राहिलेला असा एक पक्ष ज्यानं सत्ता मिळवण्यासाठी डाव्यांचा कित्येक दशकांचा गड उद्ध्वस्त केला. सोबत फक्त राज्यात आपलं बस्तान बसवलं नाही तर दिल्लीमध्ये 2 अंकी खासदार पाठवून कायम केंद्र सरकारवर दबाव बनवला. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयाच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढली, पण 15 वर्षानंतर त्या पक्षाचं अक्षरशः पानिपत झालंय. तुम्हाला आठवतंय का, अशीच काहीशी अवस्था आपल्या राज्यामध्ये शिवसेनेची देखील झालेली. ज्या शिवसेनेनं महाराष्ट्रावर एकेकाळी अधिराज्य गाजवलं. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण सगळ्यांच्या डोक्यात मागची 4 दशकं फिट बसलं होतं. तिथं भाजपने शिवसेना फोडून केवळ राज्य त्यांच्या हातातून काढून घेतलं नाही, तर मुंबई देखील शिवसेनेच्या हातातनं हिसकावून घेतली. म्हणूनच आता एक प्रश्न उपस्थित होतो की तृणमूल काँग्रेसचं देखील भविष्यात शिवसेनेसारखंच होणार का? 100 पेक्षा कमी आमदारांच्या जोरावर तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये कशी तग धरणार? डबल इंजिन सरकारचा वादा करणाऱ्या मोदी शहाचा ममता दीदी मुकाबला कसा करणार? येणारा काळ हा टीएमसी साठी इतका सोपा नक्कीच नाही. एकीकडं 70 ओलांडलेल्या ममता दीदींनी आतापर्यंत केलेली लढाई ही फार संघर्षाची होती. मात्र आता ही लढाई पुन्हा एकदा लढण्यासाठी त्यांच्याजवळ सैनिक शिल्लक राहणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. कारण भाजपचा इतिहासच असा राहिलाय की तृणमूल काँग्रेसमधले बडे चेहरे भाजपच्या गळाला भविष्यात लागले तर आश्चर्य वाटायला नको. अशीच काहीशी शक्यता भारतातले राजकीय जाणकार देखील सध्या व्यक्त करतायत. कारण यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं पक्ष फोडून कायम समोरच्या पक्षाला पोखरत राहायचा इतिहास चालू ठेवलाय. म्हणून आता एक प्रश्न समोर येतो की पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचं भविष्यात काय होणार? आणि याच विषयावर बोलण्यासाठी मी पुढची काही मिनिटं तुमच्या सोबत असणार आहे. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालानं डाव्यांचा गड उद्ध्वस्त करून सत्तेत आलेल्या तृणमूलच्या पराभवानं एका चर्चेला देखील जन्म दिलाय की आता तृणमूलचं काय होणार. आणि हा प्रश्न पडण्याचं कारण आहे की भाजपनं आपल्या भूतकाळात प्रादेशिक पक्षांसोबत खेळलेली खेळी. या खेळीच्या अनुषंगानं एक शंका किंवा चर्चा पुढे येते, ती म्हणजे टीएमसीची भविष्यात शिवसेना होणार का? टीएमसी किंवा भाजपकडे वळण्या अगोदर आपण भाजपनं शिवसेनेसोबत काय झालं होतं ते थोडक्यात समजावून घेऊ. शिवसेना हा महाराष्ट्रातला स्थानिक पक्ष, पण एकेकाळी या पक्षाची ताकद राज्यात मोठी होती. भाजप महाराष्ट्रात इतके प्रस्थापित झाले नव्हते, तेव्हा भाजपनं महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी शिवसेनेची मदत घेतली आणि आपली पाळेमुळे विस्तारायला सुरुवात केली. जेव्हा भाजपला लक्षात आलं की आपण शिवसेनेला डॉमिनेट करू शकू, इथपर्यंत ताकदवान झालो आहोत, त्यांनी शिवसेनेला दाबायला सुरुवात केली. आणि जेव्हा उद्धव ठाकरेंनी याचा विरोध केला, तेव्हा भाजपनं सेनेच्या 40 आमदारांचा गट आणि खासदार फोडून एक स्वतंत्र शिवसेना गट स्थापन केली. आणि त्यानंतर शिवसेना खिळखिळी झाली. याचा परिणाम म्हणजे आज उद्धव ठाकरेंची मूळ शिवसेना गटांगळा खातीये आणि फुटून निघलेला गट भाजपच्या साथीनं प्रबळ होतो. कदाचित आता या गटातही बंडाळी माजण्याची चर्चा वर्षभर होतीये. त्यातूनही पुन्हा एक मोठा गट आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत. बरं, पुढे जाताना भाजपनं हे फक्त शिवसेनेसोबत केलं का? तर नाही. जिथं जिथं प्रादेशिक पक्ष हे समर्थ असतील तिथं तिथं भाजपनं हाच फंडा राबवला. मग ते टीडीपी म्हणजे तेलुगू देसम पार्टी सोबत केलेली खेळी असो किंवा आरजेडी असो, भाजपनं ताकदवान प्रादेशिक पक्ष हे अगोदर संपवले. बरं, या विरोधात कोर्टात न्याय मिळण्याची अपेक्षा देखील शून्य आहे. कारण गल्ली ते दिल्ली सध्या सत्तेत भाजप आहे आणि शिवसेनेच्या चिन्हावरून सेनेची सुप्रीम कोर्टाने केलेली अवस्था संपूर्ण देश बघतोय. त्यांना आजही तारीख पे तारीखच मिळतेय. यासोबतच भाजपनं राष्ट्रीय पक्षांना देखील पोखरलं. मग ते अगदी काँग्रेस असेल, एनसीपी, आप असेल, भाजपनं याकरता मदत घेतली ती ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची. राज्यापुरतं बोलायचं झालं तर भाजपपूर्वी इथं काँग्रेस एनसीपी आघाडी सत्तेत होती. आपसूक जो तळे राखल तो पाणी चाखल या युक्तीनुसार त्यांनी त्यावेळी काम केलं. मात्र कालांतरानं भाजप सत्तेत आल्यावर त्यांच्या फाईल्स उघडल्या गेल्या, ईडी सीबीआयचा धाक दाखवला गेला आणि त्यांच्या लोकनेत्यांचा भाजप प्रवेश घडवून आणला गेला. यावरून एक प्रश्न पडतो, तो म्हणजे या लोकांना भाजप राजकारणाकडून बाजूला का काढत नाही?
कारण जर भ्रष्टाचारी लोक असतील आणि भाजप स्वतःला सफेद पार्टी म्हणून प्रमोट करत असेल तर अशा भ्रष्टाचारी लोकांना बाजूला काढणं केव्हाही सोपं. पण याचं उत्तर आहे की भाजपला या लोकप्रतिनिधींची ताकद आणि प्रभाव या दोनही गोष्टी हव्या आहेत. भाजपसाठी कारण 2014 नंतर भाजपचं धोरण हे 100% भाजप आणि विपक्षमुक्त भाजप असंच आहे. आणि आता भाजप टीएमसी सोबत देखील तेच करण्याची शक्यता नाकारता येत नाही जे शिवसेनेसोबत केलं. साम दाम दंडभेद असे प्रयत्न वापरून सोबतीला ईडी सीबीआयची फोडणी देऊन टीएमसीचे वजनदार चेहरे हे अगोदर जेलमध्ये पाठवले जातील, नंतर त्यांना क्लीन चिट देऊन निर्दोष सिद्ध करून त्यांचे भाजप प्रवेश घडवून आणले जातील. सुरुवातीला भाजप टीएमसीच्या नेत्यांना थेट प्रवेश देणार नाही हे देखील तितकंच खरं आहे. तर थोडक्यात काय, येत्या काही वर्षात टीएमसी विखुरण्यास सुरुवात होईल. बऱ्यात कुठे ना कुठे ममता बॅनर्जी देखील कारणीभूत असतील. शिवसेना आणि टीएमसी मध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे हे दोनही पक्ष एकेकाळी भाजपचे सहकारी होते. भाजप यांच्याच पाठिंब्यावर सत्तेत आला आणि नंतर याच पक्षांच्या अस्तित्वाला नख लावलं. ममता बॅनर्जी आणि भाजप यांचं सख्य पाहायचं असेल तर 99 मध्ये ममता बॅनर्जी आपल्या पक्षासह बीजेपीच्या एनडीए वाजपेयी सरकारमध्ये सहभागी होत्या आणि त्यावेळी त्यांना केंद्रात रेल्वे मंत्रीपद देखील मिळालं होतं. त्यानंतर 2001च्या सुरुवातीला ते एनडीए मधून बाहेर पडल्या. 2003ला पुन्हा एनडीएत गेल्या. 2004च्या सुमारास त्यांना एनडीएनं पुन्हा एकदा मंत्रीपद दिलं. ममता दिदींनी एनआरसी आणि कॅब विरुद्ध अनेक आंदोलनं केली, रस्त्यावर उतरल्या. त्यांनी या दोनही बिलांना विरोध केला. मात्र जेव्हा लोकसभेत बिलासाठी मतदान झालं तेव्हा मात्र टीएमसीचे 8 खासदार मतदानाला अनुपस्थित होते. हे भाजपला पोषक ठरलं, त्यामुळे कुठे ना कुठे बिल पास व्हायला मदत झाली. बरं, भाजप किंवा संघ आणि ममता बॅनर्जी यांचं नातं म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असंच काहीसं मागील कार्यकाळात राहिलेलं आहे. आज जरी त्या आरएसएस किंवा भाजपच्या प्रचाराला गंधाधर्म म्हणत असल्या तरी यापूर्वी कित्येकदा त्यांनी आरएसएसच्या भूमिकांचं कौतुक केलेलं आहे. 2024 मध्ये जेव्हा निवडणुकीसाठी भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांचा इंडिया आघाडी बनवण्याचा प्रयत्न चालू होता तेव्हा ममतांनी अचानकपणे बंगालमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत एकला चलोचा नारा लगावला होता. या सगळ्या घटनाक्रमावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भाजपनं आजवर त्या प्रत्येक पक्षाला, खास करून प्रादेशिक पक्षाला संपवलं ज्यांचा हात धरून त्यांनी सत्ता उपभोगली. आणि आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सोबत तेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरं, यातही या सगळ्या गोष्टी घडायला कुठे ना कुठे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी या स्वतः देखील तितक्याच कारणीभूत आहेत. त्यामुळे देशातल्या विरोधी पक्षांवर काय प्रभाव पडेल आणि भाजपला याचा काय फायदा होईल हे अगदी थोडक्यात समजावून घ्यायचं असेल तर एक लक्षात घ्यायला हवं, गेली 2 वर्ष संसदेमध्ये भाजपच्या विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही सत्ताधारी भाजपवर दबाव आणत होती. इंडिया आघाडी स्थापन झाल्यामुळे भाजपला 2 बिलं माघारी घ्यावी लागली आहेत. आता बंगालमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप जेव्हा तृणमूल पोखराला सुरुवात करेल तेव्हा केंद्रात भाजपची ताकद आपसूक वाढेल. सोबतच बंगालच्या पराभवानंतर तृणमूलचं वजन घटेल आणि इंडिया आघाडी कमकुवत होईल. तुमची या व्हिडिओबद्दल काय मतं आहेत? भाजप पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सोबत तेच करेल का जे राज्यात शिवसेनेसोबत केलं? राज्यात जसे किरीट सोमय्या भाजपला विरोधी पक्षातल्या लोकांच्या कुंडल्या आणून देतात तसं पश्चिम बंगालमध्ये देखील करतील का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.